अध्याय 4 दुर्वास मुनींची मेधावतीला भेट। श्रीकृष्ण म्हणाले, धर्मराजा, ही द्रौपदी पूर्वजन्मात मेधावती नावाच्या एका ऋषीची मुलगी होती। तिचे नाव मेधावती होते। मेधावतीच्या बालपणीच तिची आई वारली। मग तिच्या पित्यानेच तिचे पालनपोषण केले। मेधावती मोठी झाली। ती अत्यंत सुंदर, रूपवती, तशीच गुणवतीही होती। ती अत्यंत हुशार असून तिच्या वडिलांनी तिला अनेक शास्त्रे शिकविली होती। लग्नाला योग्य झाल्यावर तिच्या मनात पतीबद्दल फार मोठी आशा निर्माण झाली। आपल्याला सुंदर, सुरेख, चतुर, हुशार, गुणी पती मिळावा आणि आपला संसार अत्यंत सुखाचा व्हावा अशा विचारात ती सतत मग्न असायची। तिच्या मैत्रिणींचे विवाह झाले आणि त्या सासरी गेल्या। काहींना तर मुलेबाळेही झाली। मेधावती अशी मनात सारखी झुरत असल्याचे पाहून तिच्या वडिलांनी तिच्यासाठी अनेक स्थळे पाहिली, पण तिच्या योग्य असा पती त्यांना कुठे सापडेना। असाच एकदा तो मेधावी एका गावाहून वरसंशोधन करून घरी परत आला। तोच रस्त्यातच त्याला एकाएकी भयंकर ताप चढला। घराजवळ येताच तो मूर्छित पडला। काय झाले कोणास ठाऊक, पण त्या आजारातच मेधावी ऋषी मरण पावले। मेधावतीला खूपच दुःख झाले। पित्याचे प्रेत मांडीवर घेऊन ती सारखी रडू लागली। मग लोकांनी येऊन तिचे सांत्वन केले। प्रथम माता गेली आणि आता पिताही गेला। मेधावती आता खऱ्या अर्थाने अनाथ झाली। घरकामात तिचे आता मुळीच लक्ष लागेना। अन्नपाणी गोड लागेना। ती सुकून गेली। तिच्या विवाहाबद्दलही कोणीच काही विचार करीना। तीच तेवढी आपल्या विवाहाचा विचार रात्रंदिवस करीत होती। वाऱ्यावर वरात सोडून वडील गेले। जगात कोणी कोणाचा वाली नाही। आता पुढे काय हा विचार तिला सतत सतावित होता। ती वावरून गेली होती। एके दिवशी चमत्कार झाला। मेधावती अशीच गुंतून होऊन बसली होती। तिच्या पुढे अकस्मात एक ऋषी येऊन उभे राहिले। ते दुर्वास मुनी होते। ते अति रागीट, संतापी आणि शाप देणारे होते। नाही त्याला छळणारे होते। त्यांची वाणी कधीही खोटी होणार नाही। सारे देव, ऋषीगण आणि गंधर्व त्यांना भीत असत। असे ते दुर्वास मुनी मेधावतीच्या समोर उभे होते। मेधावतीने त्यांना नमस्कार केला। आनंदाने त्यांचे स्वागत केले। तेव्हा दुर्वास मुनी तिला म्हणाले, बाळे, तू माझ्या मित्राची कन्या आहेस। मेधावी गेला। मलाही खूप वाईट वाटले, पण मृत्यूपुढे कोणाचाही इलाज नाही। तूही आता ते दुःख विसरून तुझ्या पुढील आयुष्याचे कल्याण करून घे। मेधावती म्हणाली, मुनिवर्य, तुम्हीच आता माझे कल्याण होईल असा काही उपाय सांगा। मी भांबावून गेले आहे। माझा विवाह, सुखी संसार आणि जीवनाचे सार्थक व्हावे हीच इच्छा आहे। तेवढ्यात दुर्वास मुनी तिला म्हणाले, मुली, शांत हो। मी सांगतो तसे कर। मग दुर्वास मुनींनी तिला जे सांगितले ते 5व्या अध्यायात ऐकावे। पुढील अध्याय ऐकण्यासाठी चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा। धन्यवाद।